तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतीक काटकर ब्लॉग्स वरती। आपण मुंबईवरून आलो काल दर्शन करून, आज पुण्याला आलो आहे। तर आज माझा मित्र अभिजित तांबले याच्यासोबत मी गणपती बघायला आलेलो आहे। हा इव्हेंट मॅनेजमेंटचा बादशाह आहे हा पुण्यातला, याच्याकडे मोठे मोठे इव्हेंट असतात करायला। जय गणेश। आपण आलो आहे पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा पेठ इथे, ग्रामदेवत कसबा पेठ श्री कसबा गणपतीच्या चरणी आपण आता नतमस्तक होऊन दर्शन करणार आहे। तुम्हाला मी दाखवतो पुढचं। ह्यावेळेस त्यांनी बल्लाळेश्वर थीम पण दिलेली आहे, चला। हे आहे पुण्यातलं पहिलं मानाचं मंडळ। कसबा गणपती मंडळाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईमाता जिजाबाईंनी केली होती। पुण्याचं हे ग्रामदैवत असून गणेशोत्सवात कसबा गणपतीला पहिला मानाचा गणपती मानला जातो। हे आहे ग्रामदैवत कसबा गणपतीचं मंदिर। गणेशोत्सवाच्या पिरियडमध्ये 10 दिवस गणपती पुढे मंडपामध्ये बसवला जातो। मित्रांनो, खूप दिवसानंतर मला माझ्या शाळेतला मित्र भेटलेला आहे इथं। त्यांनी आपल्याला बस मधून बघितलं आणि त्याचा कॉल आला, तो भेटायला आलेला आहे आपल्याला। काय चाललंय भावा? काय कर आपल्या पब्लिकला, तू पहिल्यांदाच व्हिडिओ मध्ये दिसतोय। काय नाही, निवांत। आता आपण आलोय तांबडी जोगेश्वरी गणपतीला, जे की दुसरा मानाचा गणपती आहे। तांबडी जोगेश्वरी देवीला पुण्याचं आराध्य देवी मानले जाते आणि तिच्याजवळ हा गणपती बसवला जातो, त्यामुळे या गणपतीला विशेष महत्त्व आहे। दरवर्षी गणेशोत्सवात दुसऱ्या क्रमांकाचा मानाचा गणपती म्हणून याचा गौरव केला जातो। दुसऱ्या मानाच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आता आपण आलेलो आहे तिसऱ्या मानाच्या गणपती इथे, श्री गुरुजी तालीम इथे। इथे आल्यानंतर तुम्हाला एक खास आणि मनाला भावणारा देखावा पाहायला मिळेल, तो म्हणजे गंगा आरतीचा देखावा। गुरुजी तालीम गणपतीला पुण्याचा तिसरा मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जातं। विशेष गोष्ट म्हणजे या मंडळाने सुरुवातीपासूनच समाजात एकतेचा संदेश दिला आहे। लोक मोठ्या भक्तिभावाने आरती पाहत आहेत। कुणी शांतपणे हात जोडून उभा आहे, तर कुणी मोबाईलमध्ये क्षण कैद करत आहे, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचा आणि आनंदाचा प्रकाश दिसतो। आता आपण तुळशीबाग गणपती मंडळात आलोय, जिथे यंदा त्यांनी उभारलेला खास वृंदावन देखावा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मंडपात शिरल्यावर लगेच असं वाटतंय की आपण जणू थेट वृंदावनातच आलो आहे। मुख्य आकर्षण म्हणजे राधाकृष्णाची मूर्ती आणि गोकुळच्या पारंपरिक सजावटीने भरलेला मंडप। बाप्पांची मूर्ती राजेशाही मुद्रा आणि भक्तिभावाने सजली आहे। तुळशीबाग गणपतीला चौथा मानाचा गणपती मानला जातो। आपण आलो होतो केसरीवाड्या इथे। खरं तर लोकमान्य टिळकांमुळेच आपल्या गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे। या तर आपण आता केसरीवाड्याचं मानाच्या 5व्या गणपतीचं दर्शन करू। जय गणेश। हा गणपती थेट लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांशी जोडला आहे। टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आणि त्याचा पहिला गणपती याच केसरी वाड्यात बसवण्यात आला होता।
म्हणून केसरीवाड्यात गणपतीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप मोठं स्थान दिलं आहे. जय गणेश. आणि अशा प्रकारे आपल्या मानाच्या 5व्या गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे, ते की केसरीवाड्याचं. आता आपण राहिलेले बाकीचे गणपती उद्या करणार आहे, ज्यामध्ये दगडूशेठ, भाऊसाहेब रंगारी आणि बाकीचे इतर मंडळ आपण त्यामध्ये बघणार आहे. जय गणेश. धन्यवाद.